नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. धर्मदाय आयुक्त भरतीची फायनल आन्सर की या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोर हा चेक करू शकता. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपला स्कोर चेक केलाय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरला होता आणि तुम्हाला किती मार्क्स आहेत ते कमेंट करायचे आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना त्यांची रिस्पॉन्स शीट पाठवायची असेल तर त्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअपवर तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट पाठवू शकता. कारण की कसं आहे, सुरुवातीला पहिली उत्तर तालिका आली होती आणि आता सेकंड उत्तर तालिका आलेली आहे. त्यामध्ये तुम्ही जर रिस्पॉन्स शीट पाठवली तर आम्हाला चेक करता येईल की नेमके बदल काय झालेले आहेत, काही प्रश्न रद्द झाले का, काही प्रश्नांमध्ये चेंजेस करण्यात आले का, किंवा काही पर्यायांमध्ये चेंजेस करण्यात आले का, ते आपल्याला दोन्ही उत्तरपत्रिका आपल्याकडे जेव्हा असतील तेव्हा कळणार आहे. सुरुवातीला काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाठवलेल्या होत्या फर्स्ट रिस्पॉन्स शीट. आता तुम्हाला जर सेकंड रिस्पॉन्स शीट पाठवायची असेल तर 9922476654 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम सुद्धा करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. यामध्ये उच्च न्यायालय, शिपाई, हमाल किंवा फरार पदासाठी परिपूर्ण मार्गदर्शक, तसेच उच्च न्यायालय भरती लिपिक पदासाठी परिपूर्ण मार्गदर्शक अशी दोनही पुस्तके उपलब्ध झालेली आहेत. यशोदा पब्लिकेशन पुणेची ही पुस्तके आहेत. तुम्ही जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन ही पुस्तके खरेदी करू शकता. यशोदा पब्लिकेशनची न्यायालयाची पुस्तके जर तुम्ही मागितली तर शिपाई पदासाठी स्पेशल पुस्तक आहे आणि तसेच लिपिक पदासाठी स्पेशल पुस्तक आहे. यामध्ये लिपिक जे पुस्तक आहे तिथे मागील प्रश्नपत्रिकांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला PYQचा अभ्यास देखील यामधून होऊ शकतो. हे सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही ही खरेदी करू शकता किंवा जे काही नंबर दिलेले आहेत त्यावर सुद्धा कॉल करून या पुस्तकांविषयी अधिक माहिती मिळवू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आन्सर की डाउनलोड केलेली आहे त्यांना हे पाहण्याची आवश्यकता नाही. त्यांनी थेट समोर व्हिडिओ घेतला तरी चालणार आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत डाउनलोड केलेली नाही त्यांना त्यांचा रजिस्ट्रेशन ID म्हणजे नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड, त्यानंतर कॅप्चा फिल करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. ज्यांना लॉग इनमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तुम्ही कमेंट करा किंवा खाली त्यांनी दोन पर्याय दिलेले आहेत. एक म्हणजे फॉरगॉट युजर ID किंवा पासवर्डचा पर्याय आणि दुसरा म्हणजे चेंज पासवर्डचा पर्याय. या दोनही पर्यायांचा वापर करून तुम्ही तुमचा ID असो, पासवर्ड असो पुन्हा रिसेट करू शकता आणि ID पुन्हा मिळवू शकता. लॉग इन करा. लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या प्रोफाईलमधून तुम्ही तुमचे आन्सर की तसेच रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थंबनेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचे मार्क्स वाढले का. ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये बदल झालेला आहे त्यांनी आवर्जून कमेंट करायचे आहे. सुरुवातीला जे काही तुमचे मार्क्स होते त्यामध्ये काही कमी झाली का, जशात तसे आहे किंवा त्यामध्ये बदल झालेला आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, तर आपण थंबनेलमध्ये सांगितलेलं होतं की तुमचे मार्क बदलणार आहेत. त्याचं रिझन म्हणजे काय, नॉर्मलायझेशन. अजूनपर्यंत नॉर्मलायझेशन व्हायचं बाकी आहे. TCS कंपनीने तुमची परीक्षा घेतलेली आहे आणि TCS कशा प्रकारचं नॉर्मलायझेशन करते ते तुम्हाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी जर तुम्ही परीक्षा दिलेल्या असतील तर त्यावरून तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की किती मार्कांचा फरक हा आफ्टर नॉर्मलायझेशन होत असतो. आता सध्या सेकंड रिस्पॉन्स शीट आपली लागलेली आहे. यानंतर येईल मेरिट लिस्ट आणि जेव्हा मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल तर त्या मेरिट लिस्टमध्ये आपल्याला समजणार आहे की नेमक्या किती मार्कांचा बदल किंवा किती मार्कांचा फरक आपला सेकंड रिस्पॉन्स शीट होईल ते आपल्याला मेरिट लिस्ट आल्याच्या नंतरच समजणार आहे. सध्या सेकंड रिस्पॉन्सनुसार सुद्धा तुमच्या मार्कांमध्ये बदल झालेला असू शकतो. पण जेव्हा मेरिट लिस्ट येणार आहे त्यावेळी तुम्हाला समजेल की नेमके तुमचे फायनल मार्क्स किती आहेत. तुमची जी निवड होणार आहे ती आफ्टर नॉर्मलायझेशन होणार आहे. म्हणजे आफ्टर नॉर्मलायझेशनच जे तुमचे मार्क्स असतील ते तुमचे फायनल मार्क्स राहतील आणि त्याच्याच बेसिसवर तुमची निवड होणार आहे. म्हणून सध्या जरी तुम्ही कोणते कट ऑफ पाहत असले तरी देखील तुम्हाला जे काही मिळालेले मार्क्स आहेत ते तुमचे फायनल मार्क्स नाही. अजून त्यामध्ये बदल होण्याचा बाकी आहे आणि तो बदल होणार आहे नॉर्मलायझेशनने. सध्या लागलेली आहे सेकंड रिस्पॉन्स शीट. आता मेरिट लिस्ट कधीपर्यंत येईल तर ती 2 दिवसात, 4 दिवसात किंवा 8 दिवसात सुद्धा विभाग प्रसिद्ध करू शकते. मेरिट लिस्ट पर्यंतची जबाबदारी ही कंपनीची आहे. त्यानंतर जे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल किंवा तुम्हाला जॉइनिंग वगैरे दिल्या जाईल, तात्पुरती निवड यादी लावल्या जाणार आहे. आरक्षणानुसार नेमक्या कॅटेगरीच्या जागा किती आहे त्यानुसार विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले जातात. तर ती पुढची जी जबाबदारी आहे ती विभागाची आहे. त्याचमुळे पुढील प्रक्रियेला आणखी वेळ लागू शकतो. सध्या फक्त सेकंड रिस्पॉन्स शीट आली. यानुसार तुमचे मार्क किती आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जेव्हा मेरिट लिस्ट येईल तेव्हाच आपल्याला समजतं की कोणाचे 2 वाढतात, 4 वाढतात, 8 वाढतात की 10 मार्क वाढतात. आफ्टर नॉर्मलायझेशन किती मार्क्स वाढतात त्यावरच आपला कट ऑफ डिपेंड राहणार आहे. म्हणून सध्या कट ऑफ बद्दल बोलून काही उपयोग नाही. सध्या जर आपण पाहिले तुमचे जर 80 प्लस प्रश्न बरोबर येत असतील आणि तुम्ही जर कॅटेगरीमधून येत असाल तर त्यासाठी तुम्ही सेफ झोनमध्ये आहात किंवा या रिझल्टपासून तुम्ही होप ठेवू शकता. स्पर्धा खूप आहे. अर्ज देखील भरपूर सारे यासाठी आलेले होते आणि स्पर्धा तर तुम्हाला माहितीच आहे सरळ सेवेची. जागाही इतक्या नाही आहेत, जागाही प्रमाणात कमीच आहेत. त्यामुळे नेमका कट ऑफ किती लागेल हे कोणीही सांगू शकत नाही आणि कट ऑफचे जर आपण मार्क्स पाहिले तर ते आपल्याला आफ्टर नॉर्मलायझेशन समजणार आहे. कट ऑफ तर हायच जाणार आहे पण एकदा नॉर्मलायझेशन झालं की काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला क्लिअर होऊन जातील
की नेमके विद्यार्थ्यांना किती मार्क आहेत. सध्या तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स शीटनुसार किती मार्क्स येत आहेत, किती तुमचे प्रश्न बरोबर येत आहे, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरला होता तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा एक त्याची कल्पना येऊन जाईल की नेमके विद्यार्थ्यांना मार्क्स किती आहेत. याविषयी जर अधिक अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे. म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा तुम्ही जॉइन करून ठेवा. मेरिट लिस्ट वगैरे जर आली तर नक्कीच त्याची PDF टेलिग्रामला टाकल्या जाईल. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.